श्री बापूजी बुवा महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट गोणवाडी तालुका खेड जिल्हा पुणे। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट गोणवाडी तालुका खेड जिल्हा पुणे। आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ गोणवाडी। पुत्रा मुखी बोलविली तुम्ही हो पुत्रा मुखी बोलविली श्रुती मैत्री पुत्रा मुखी बोलविली श्रुती मैत्री पुत्रा मुखी बोलविली श्रुती चालविली भीती बैसोनिया मैत्री पुत्रा मुखी बोलविली श्रुती चालविली भीती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संतांचा नोहे हा सामान्य महिमा संतांचा हो नोहे हा सामान्य महिमा संतांचा हो हो नोहे हा सामान्य महिमा संतांचा। म्हैशी पुत्रामुखी बोलवणे श्रुती चालविणे भिंती बैसून या म्हैसी पुत्रा मुखातून म्हणजेच रेड्याच्या मुखातून वेद बोलविले। हे सामान्य कर्तृत्व नाही, सामान्य चमत्कार नाही। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तो चमत्कार केला म्हणून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचं चमत्कार समित वर्णन आपल्याला पाहायला मिळतं। तसंच ज्ञानेश्वर महाराजांच्या नावातलं अलौकिक सामर्थ्य काय आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या नाम समित वर्णन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं नाव काय करू शकते, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या नावात किती अलौकिक सामर्थ्य आहे। नारायण महाराज म्हटले माया समूळ नष्ट होते, एवढं अलौकिक सामर्थ्य नामामध्ये आहे। नाम समित वर्णन आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानदेव म्हणता माया 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 माया ज्ञानदेव म्हणता 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 माया माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता गेली समूळ दिलया गेली समूळ विलया गेली समूळ गेली समूळ विलया
किती संत महिमा वर्णू किती संत महिमा वर्णू किती संत महिमा वर्णू किती किती संत महिमा वर्णू किती संत महिमा वर्णू किती संत महिमा वर्णू संत महिमा वर्णू किती 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 ज्ञान देव मन गेली समूळ विलया गेली समूळ विलया गेली समूळ विलया गेली समूळ वा एकदा सगळ्यांकरता जोरदार टाळ्या वाजूयात. वारकरी संप्रदायाचं खरं वैभव आहे बरं का. हां आता क्लिअर झाला थोडासा. अजूनही थोडासा रिटर्न द्या. सॉफ्ट करा. फार आवाज पाहिजे असं नाही. तो गैरसमज आहे की गायक वादकांना फार मोठा आवाज लागतो. थोडाच आहे तोच फक्त सॉफ्ट ठेवा. कंपन ठेवा व्यवस्थित आवाजांना. वारकरी संप्रदायाचं खरं वैभव आहे ही सगळी गाणारी वाजणं आहे. आज आळंदीमध्ये आदरणीय गणेशानंद महाराजांकडे ही सगळी बालगोपाल शिकतायत. हे का आमचे बिझनेस आहेत का आळंदीमध्ये? आज गावोगावनी तरुण मुलगांचा विचार केला. व्यसनधीनता किती वाढलेली आहे. व्यसनाच्या आहारी जाणारा तरुण वर्ग, लहान मुलं किती आहेत हे पहा. आज तीच खेडेगावातली गरीब कुटुंबातली मुलं आज महाराजांच्या नियोजनाने शाळेचा अभ्यास, कोणी पखवाज शिकतंय, कोणी गायन शिकतंय, कोणी धार्मिक शिक्षण घेतंय. आज मंदिर बांधण्याची गरज नाही. मंदिर तर असावेत परंतु हे जिवंत मंदिर बांधणं ही खरं काळाची गरज आहे. आणि खरोखर यांना सगळ्यांना वजा करा बरं. मला काय करून जावं लागेल? गणपत महाराज मला काय करून जावं लागेल? पडवळकर महाराज मला प्रवचनच करावं लागेल ना. मग आज कीर्तन आहे अण्णा कोणामुळे? ह्या सगळ्या मंडळीमुळे आहे. ह्या सगळ्या मंडळीमुळे. म्हणून वारकरी संप्रदाय खरा टिकवला गाणारे आणि वाजवणाऱ्या मंडळींनी. विठ्ठल 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 विठ्ठल. हो नारायण महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या नावात इतकं अलौकिक सामर्थ्य आहे की ज्ञानदेव म्हटल्याच्या नंतर जी माया आहे ती समूळ नष्ट होते. समूळ नष्ट होते. मायेमध्ये एवढं सामर्थ्य आहे का? हो. मुळात माया काय आहे समजून घेतलं पाहिजे. मायेचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे. माया काय आहे? ही खरोखर भगवंताची शक्ती आहे का? तिला भगवंताने निर्माण केलेलं आहे का? जर ती माया असेल तर ती दिसत का नाही? बरं दिसत नाही मग ती नाहीच. दिसत नाही म्हणून ती नाहीच असंही म्हणणं योग्य आहे का? जर नाहीच म्हटलं तर ती जगत रूपाने कसं काय नटलेली आहे? हे जगत ज्या अर्थी दिसतंय त्या अर्थी याच्या मागचे नियंत्रक शक्ती जी आहे तिला त्या स्वरूपाने मानावी लागेल. जर ती माया माऊली ज्ञानेश्वर महाराज संतांच्या नावाने समूळ नष्ट होते, भगवंताच्या नावाने ती समूळ नष्ट होते. शास्त्र सांगते मायेला निवृत्त होण्याकरता फक्त ज्ञानच कारणीभूत आहे. ज्ञानानेच मोक्ष मिळतो. ज्ञानानेच सायुज्यता मोक्ष मिळतो. ज्ञानानेच आपल्याला परमप्राप्ती होती, स्वस्वरूपावस्था प्राप्ती होती, आत्मस्वरूपावस्था प्राप्त होती. मग ज्ञानाने जर आत्मस्वरूपावस्था आणि माया निवृत्त होत असेल तर या ठिकाणी ज्ञानेश्वर नारायण महाराज सांगतात की ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने सुद्धा ती माया नष्ट होते. विठ्ठल 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 माया किती ग्रेट आहे. माया किती महत्वाची आहे. ऐका. मायेला अज्ञान म्हटलेलं आहे. मायाला प्रकृती म्हटलेलं आहे. मायाला शक्ती सुद्धा म्हटलेलं आहे. तिला उपादान म्हटलंय, तिला प्रकृती म्हटलंय, तिला अज्ञान म्हटलंय, तिला अविद्या म्हटलेलं आहे. अज्ञान का म्हटलंय? कारण ज्ञानाने तिच्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव आहे म्हणून अज्ञान म्हटलंय. तिला अविद्या का म्हटले गेलंय? तर तिला विद्येने ती निवृत्त होती. पंचदशी विकार वर्णन करतायत. विद्या एषा निवर्तते, ती विद्येने निवृत्त होते म्हणून तिला प्रकृती सुद्धा अविद्या म्हटलेलं आहे. प्रकृती का म्हटलं? कारण ती सगळ्या जगाचं उपादान कारण आहे. तिला शक्ती का म्हटलं? कारण ती भगवंताच्या आश्रित आहे. शक्ती शक्तात न पृथक. शक्ती शक्ता वाचून वेगळी राहू शकत नाही. पुरुष आणि पुरुषाच्या ठिकाणी असणार त्याचं बल
हे बल वेगळं नाही, ते पुरुषाच्या आश्रित आहे आणि म्हणून शक्ती ही भगवंताच्या आश्रित आहे. माया ती भगवंताच्या आश्रित असल्यामुळे तिला शक्ती सुद्धा म्हटलेलं आहे. आणि अशी असणारी अलौकिक माया ती ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने नष्ट होते. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. समूळ म्हणजे ती मुळासहित नष्ट होते. नष्ट शब्दाचा अर्थ बाद होतो. हे जगत जगत रूपाने न दिसता ब्रह्मस्वरूप अवस्थेने ते प्रतीत होतं, ब्रह्मरूपाने ते प्रतीत होतं. हे कळणं महत्त्वाचं आहे. ज्ञानयोग आहे. अहो आपल्याला भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग आहे. कर्मयोगामध्येच आपली गफलत होते. तर ज्ञानयोगापर्यंत माया नष्ट होण्यापर्यंत किती अलौकिक सामर्थ्य असतं आपल्याला ज्ञात होत नाही. कर्मातच आपली अवघड फजिती होऊन बसते. पूर्वीचा काळ होता, उन्हाळ्यातले दिवस होते, सत्यनारायण महापूजा होती. ज्या गावामध्ये, ज्या घरी सत्यनारायण महापूजा होती त्याच गावामध्ये डोंगराच्या कडेला राहणारी एक गंगूबाई, तिने ती सत्यनारायण महापूजा पाहिली. आपल्याकडे नाही इथं कोणी गंगूबाई. तिने ती पूजा पाहिली. एवढी सुंदर अहो पाठ मांडलेला आहे, चौरंग मांडलेला आहे, विष्णूची मूर्ती मांडलेली आहे, केळीचे पान मांडलेले आहेत. सगळी देव पूजा इतकी व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे. यजमान बसलेले आहेत, मंत्र घोष चाललेला आहे. इतक्या सुंदर पद्धतीने ही पूजा चालू आहे. हिने विचार केला प्रसाद इतका छान आहे, नक्कीच ही पूजा आपल्याही घरी झाली पाहिजे. म्हणून तिने ब्राह्मणाला सांगितलं, देवा मला माझ्या घरी अशी पूजा करायची. आतापर्यंत माझ्या 4 पिढ्यामध्ये अशी पूजा झालेली नाही. माझ्याही घरी सत्यनारायण महापूजा झाली पाहिजे. ब्राह्मण भाऊ म्हटले एकही तारीख खाली नाही. ते म्हटले मग एक काम करा ना, थोडी दक्षिणा वाढवून देते, काय अडचण आहे. ते म्हटले ठीक आहे, मोकळ्या वेळेमध्ये दुपारचा जेवणाचा वेळ आहे त्या वेळेमध्ये मी येतो. मग काय तयारी करून ठेवावं लागेल. तिने सांगितलं काही तयारी करायची नाही, फक्त सडा सारवण कर, मी आल्याच्या नंतर सगळी पूजा आपण करूयात. दुसऱ्या दिवशी नियोजित वेळेमध्ये ब्राह्मण बाबा तिथं पोहोचले. गुरुजी तिथं पोहोचल्याच्या नंतर ही सडा सारवण करत होते, घर सारवत होते. आता पूर्वीचा काळ होता, घर उभ्याने सारलं जायचं. उभ्याने सारणं माहिती ना आपल्याकडे, उभ्याने सारणं आपल्याकडे काय म्हणायचं, आडवं खाली सारणं. आणि आता प्लास्टर नव्हतं, पूर्वी उभ्याने सारलं जायचं. म्हणजे तुमच्याकडे पण तो शब्द आहे. आता माझा तालुका पाथर्डी नगर जिल्ह्यामध्ये रुद्रेश्वर देवस्थान हे माझं गाव, तिकडे सुद्धा उभ्याने सारणं हा शब्द आहे. तुमच्याकडे आहे, म्हणजे तुमचं आमचं सारखं आहे मिस्त्री. आमच्याकडे माणसं मेल्याच्या नंतर जाळतात, तुमच्याकडे सारखं आहे, सारखं आहे. ब्राह्मण भाऊ पोहोचले, आवाज दिला, मावशी चला पूजेला. ती म्हटले अजून मी स्नान केले नाही, घर सारून घेते. मग ते म्हटले मला माझ्याकडे वेळ नाही, मी तुम्हाला कमी वेळ दिला होता, दुपारची वेळ आहे. ते म्हटले तुझे पती कुठे आहेत. ते म्हटले आहे शेतामध्ये, आणा बोलून. म्हटले घेऊन आले. आल्याच्या नंतर त्यानं सांगितलं तुम्हाला पूजेला बसायचं आहे. ती म्हटली मला वेळ लागेल. ते म्हटले काही अडचण नाही, तोपर्यंत सुपारी खाऊन आम्ही कार्यक्रम सुरू करू. आता गणेश महाराज मला मोठा प्रश्न पडला की पत्नी नसेल तर सुपारी चालते, पण पती नसेल तर नारळ का चालत नाही, मला अजून कळायला तयार नाही. आप्पा कळेल मला नंतर पुढच्या वर्षापर्यंत. सुपारी खवली, पूजा सुरू झाली. बरं तोही कुठं शिकलेला नव्हता, साधारणच गडी होता. त्याला सांगितलं ब्राह्मण देवताने, हे बघा मी जसं म्हणेल तसं म्हणायचं आणि मी जसं करेल तसं करायचं. त्याने पक्क लक्षात ठेवलं की गुरुजी जसं म्हणतील तसं म्हणायचं, ते जसं करतील तसं करतील. गुरुजींनी सगळी पूजा मांडली, चौरंग पाठ मांडला, त्याच्यावर सगळी पूजा, विष्णूचा फोटो सगळा मांडला. हाचुमन करायचं, संकल्प करायचा म्हणून हातामध्ये पाणी घेतलं. संकल्प घेताना सांगितलं घ्या हातामध्ये पाणी. तोही म्हटला घ्या हातामध्ये पाणी. ब्राह्मण भाऊ म्हटले अहो मी तुम्हाला सांगतोय हातामध्ये पाणी घ्या, आपल्याला संकल्प सोडायचा आहे. तो म्हटला ब्राह्मण बुवा, तो ब्राह्मणाला म्हटला अहो मी तुम्हाला सांगतोय हातामध्ये पाणी घ्या, संकल्प सोडायचा आहे. ब्राह्मण भाऊ म्हटला अहो माझ्याकडे वेळ कमी आहे. तो म्हटला अहो माझ्याकडे वेळ कमी आहे. त्याच्या पक्क डोक्यात होतं ब्राह्मण भाऊ जसे म्हणतील तसं म्हणायचंय आणि ते जसं करतील तसं करतील. एवढ्या गडबडीमध्ये ब्राह्मणाला इतका राग आला महाराज. ब्राह्मणाने आपलं उपरनं वर केलं, एक जोरदार कानामागे मारले. असं म्हणतायत का, त्याला वाटलं ही मध्यपूजा सुरू झाली की काय. त्याने सुद्धा आपली भाई बाजूला केली, एक जोरदार ब्राह्मणांच्या ठेवून दिली आणि सांगितलं मला उशीर झालाय. ब्राह्मण भाऊ इतके रागवले महाराज. तिथं जो रंगनाथ होता ना, रंगनाथ, तो घेतला आणि त्याच्या डोक्यात मारला. त्याला वाटलं आता मंत्रपुष्पांजली सुरू झाली, उत्तर पूजा सुरू झाली. त्याने तो रंगनाथ घेतला, यांच्या डोक्यात मारला. ब्राह्मण तर आणखी जेवलेले नव्हते महाराज. मे महिन्यातलं ऊन, ब्राह्मण भाऊ जेवलेले नव्हते. ब्राह्मण भाऊने त्याला धरलं, असं उचललं, खाली वट्याच्या खाली आदळीलं. त्याला वाटलं आता शेवटचा आहे वाटतंय पूजेचा. त्याने पण ब्राह्मण भाऊ धरले असेच वट्याच्या खाली. कसे तरी सुटले. त्याच्यात एवढ्या गडबडी ह्या दोघांचं सुरू असताना शेजारची बाई आली. गंगूबाई तुझ्या घरी सत्यनारायण होता ना. ती म्हटली अगं बाई अजून अर्ध घर सारवलं आहे तर इतका रंगला आहे, पूर्ण घर सारून झालं किती रंगेल. एवढ्या गडबडीत ब्राह्मण भाऊ सुटले.
गावात गेल्याच्या नंतर तिथं गावातली जी बाई होती त्यांची पत्नी, गावातले त्यांच्या पत्नीने घरी गेल्याच्या नंतर पत्नीने विचारलं, अहो तुम्ही पूजेला गेले होते का भांडण करायला गेले होते? त्याने घडलेला सगळा वृत्तांत सांगितलाय. ती ब्राह्मणबाई म्हटली, येऊ दे तिला गंगूबाईला माझ्या घरी, माझ्या पतीला मारते काय घरी पूजेला बोलून. तेवढ्यामध्ये हा वट्यावरती बसला. तिला म्हटलं मला पाणी दे, पूजा फार अवघड आहे, आपल्याला पुन्हा आपल्या घरी सत्यनारायण पूजा करायची नाही. ती म्हटली, अहो पण पूजा झाली, पूजेचा आनंद तुम्ही घेतला, पण ते दक्षिणा द्यायचा कार्यक्रम राहिला ना, मी सांगितलं होतं मी तुम्हाला दक्षिणा जास्त देणार आहे, थांबा मी घरी जाऊन दक्षिणा देऊन येते. इकडं ब्राह्मणबाई तयारच होती, ही कधी घरी येते. महाराज ही नेमकं दक्षिणा घेऊन गेले. अशी दोघांची झकडपकड झाली, दोघींची इतकी झकडपकड झाली, तिने कशी तरी ती दक्षिणा तिथं ठेवली ओट्यावरती आणि तिच्या हातातून सुटली, घरी आली, ओट्यावरती बसली. आपल्या पतीला सांगितलं मला पाणी द्या प्यायला. तो म्हटला काय झाला? तिने सांगितलं ते तुमचा सत्यनारायण परवडला, तुमचा सत्यनारायण परवडला तो सोपा आहे हो, पण ते दक्षिणा द्यायचा कार्यक्रम त्याच्याही पेक्षा अवघड आहे, पुन्हा आपल्याला सत्यनारायण करायचा नाही. दृष्टांत संपला. जरी काल्पनिक असला तरी कर्मयोग कळत नाही, भक्ती योग कधी कळायचा? आणि ज्ञान योग करण्याकरता अधिकारच लागतो. विठाला 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 हो, ज्ञानेश्वर महाराजांच्या नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे की माया ही समूळ नष्ट होते, माया समूळ नष्ट होते, इतकं अलौकिक सामर्थ्य आहे. माया का नष्ट होते? संतांच्या नामामध्ये ती ताकद आहे. मुळात माऊली ज्ञानेश्वर महाराज हा विष्णूचा अवतार आहे, भगवंताचा विष्णूचा अवतार. क्या बात, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार, साक्षात ज्ञानेश्वर महाराज आहेत. भगवंताचा अवतार आहे, भगवंताच्या माया ही अधीन आहे. मम माया दुरत्यया, ती अवघड आहे, तरुण जाण्याकरता अवघड आहे. भगवंताच्या ही माया स्वाधीन आहे. जीव मायेच्या अधीन आहे, पण माया ही भगवंताच्या स्वाधीन आहे. रस्त्याने मंत्री चालले होते, चोर चालला होता, साईडने सगळे पोलीस, दरोडेखोर, अट्टल दरोडेखोर. आपल्या खेड तालुक्यामध्ये शोधूनही सापडणार नाही, पण असा डेंजर दरोडेखोर. साईडने सगळे 100-200 पोलीस रस्त्याने घेऊन चालले. मुलाने विचारलं, आई ते कोण चाललंय? आईने सांगितले तो चोर चाललाय, त्यांनी चोरी केलेली आहे, पोलीस त्याला घेऊन चाललेले आहेत. मध्ये तो एकटा चाललाय, साईडने सगळे पोलीस चाललेले आहेत. नेमकं दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याने मंत्री महोदय चालले होते. साईडने 200-300 पोलिसांचा ताफा चालला होता आणि मधी मंत्री महोदय चालले होते. मुलाने आईला सांगितलं, आई चोर चाललाय, चोर. कारण साईटनी पोलीस आहेत, मध्ये एकटा तो दिसतोय. त्याच्या डोक्यात पक्क होतं की साईटनी पोलिसांमध्ये जो असेल तो चोर. मला सांगा, चोर कोणाच्या अधीन आहे? पोलिसांच्या. आणि मंत्री महोदयाच्या पोलीस अधीन आहेत. अगदी त्याच पद्धतीने माया ईश्वराच्या अधीन माया आहे, पण जीव हा मायेच्या अधीन आहे. म्हणून तर 84 लक्ष योनी ह्या फिराव्या लागतात. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणतो मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, जातो कारे जाईल. माया म्हणता भ्रमला खरे, हे तो
वारे वारे माया विघ्ने भ्रमले. माया ही जीवाला इतकं भ्रमित करते, 84 लक्ष योनीमध्ये फिरवते. ज्ञानेश्वर महाराजांच्या नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने माया समूळ नष्ट होते. ऐका, नावाने माया नष्ट होते असं हे तरी आहे, परंतु संतांच्या इतकं सामर्थ्य आहे की संतांच्या नावाने माया नष्ट होते. यात अलौकिकता नाही, संतांच्या केवळ दर्शनाने सुद्धा माया नष्ट होते. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. तिथं ज्ञान म्हणण्यामध्ये माया समूळ नष्ट आहे. संतांच्या दर्शनामध्ये सुद्धा माया नष्ट होते. अहो, संतांच्या दर्शनाने माया नष्ट होते. याच्याही पुढे अहो संतांच्या निस्सा कृपा कटाक्षामध्ये सुद्धा माया समूळ नष्ट होते. वर्णन आहे शास्त्रात, कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी. आपल्या पदावरती बैसवणं म्हणजे ज्ञानस्वरूप अवस्थेला बैसवणं, तिथं माया समूळ नष्ट होणं आहे. संतांच्या कृपा कटाक्षामध्ये सुद्धा मायेचा समूळ विनाश आहे. आणि संतांचे रजकण जरी लागले ना महाराज अंगाला, तरी देखील वासना म्हणजे मायेचं जे मूळ आहे ते समूळ नष्ट होतंय. एवढी संतांच्या रजकणामध्ये सुद्धा ताकद आहे. वासनेचे बीज वा, वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय जाय. वासनेचे बीज जळून जाय. संत चरण राजा लागता सहज. वासनेचे बीज त्या पक्वादाला आवाज आहे इकडचा. जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय. संत चरण राजा लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज राहत नाही म्हणजे वासनेचे बीज नष्ट होतंय, ज्ञानस्वरूप अवस्था प्राप्त होते. संतांच्या रजकणामध्ये एवढी ताकद आहे की माया नष्ट होते. संतांच्या दर्शनात ताकद आहे की माया नष्ट होते. संतांच्या स्पर्शात सुद्धा ताकद आहे की माया नष्ट होते. संत वर्णन करतायत, तुकोबराय वर्णन करतायत, जर संतांबरोबर आलिंगन घडलं तर सायुज्य नावाचा मोक्ष आपल्याला प्राप्त होतो. आलिंगन घडे लिंगने संताची या दिव्य झाली माझी काया. मस्तके पाया वरी त्यांच्या ठेवीता. योगे झाली माझी माया. मस्तके पाया वरी त्यांच्या ठेवीता. संतांच्या आलिंगनामध्ये सुद्धा एवढं सामर्थ्य आहे की माया समूळ नष्ट होते. दर्शनात ताकद आहे, माया नष्ट होते. स्पर्शात ताकद आहे, माया नष्ट होते. रजकणात ताकद आहे, माया नष्ट होते. कृपा कटाक्षामध्ये सुद्धा ताकद आहे, माया नष्ट होते. म्हणून अलौकिक असं रे संतांचा महिमा मी काय वर्णन करून. नारायण महाराज बोलतात, वर्णुकीती. वा, अभंगाचं द्वितीय चरण. संत महिमा वर्णुकीती. 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 किती संत महिमा वर्णुकीती. वर्णुकीती. निर्जीव चाल विरिधन. 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 संत संत महिमा वर्णुकीती. संत महिमा वर्णुकीती. संत
महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती. संतांचा महिमा किती अलौकिक आहे, किती वर्णन करू शकत नाही. कारण निर्जीव असणारी भिंत सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी चालवली आणि म्हणून संतांचा अलौकिक महिमा आहे. मी काय वर्णन करणार ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा. म्हणून नारायण महाराज म्हणतात, संत महिमा वर्णू किती, निर्जीव चालविली भिंती. महिमा म्हटला का तिथं काही चालत नाही. ज्ञानाने मोक्ष होतो हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. ज्ञानात एव कैवल्यम, ज्ञानाविन मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानानेच मोक्ष होतो. अन्य मोक्ष होण्याकरता दुसरं साधन शास्त्रामध्ये नाही, पण नामाने मोक्ष होतो हे नारायण महाराज आज म्हणतायत. हे कसं शक्य आहे याचं पहिलं अनेक कारणापैकी एक कारण संतांचा महिमा. जिथं महिमा असतो तिथं बोलायचं नाही. दगडा पाण्यावरती दगड तरू शकतच नाहीत हा सायन्सचा सिद्धांतच नाही. तरी देखील पाण्यावरती दगड तरले. कशाचा महिमा आहे? नामाचा महिमा आहे. उदकी, तारिले, पाषाण हे महिमान नामाचे, भगवंताच्या नामात इतका अलौकिक सामर्थ्य आहे की दगड पाण्यावर सुद्धा तरू शकतात. आणि जिथं महिमा असतो तिथं कोणत्याही गोष्टीचं डोकं लावणं कार्य करत नाही. आणि म्हणून जिथं भावने वाचून, जिथं क्रिये वाचून आणि जिथं ज्ञाना वाचून बदल करण्याचं सामर्थ्य ज्या ठिकाणी आहे त्याला महिमा म्हटलेलं आहे. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्याच्या नंतर परिसाचं सोनं होतं, बरोबर. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्याच्या नंतर परिसाचं सोनं होतं. लोखंडाचं महाप्रसाद आहे ना, नंतर लोखंडाचं सोनं होतं. मग लोखंडाचं तिथं भावना आहे का लोखंडाने सोनं झालं पाहिजे? बिलकुल नाही. तिथं क्रिया आहे का कोणती? तुम्ही म्हणाल मग दोघांना जवळ करणं ही क्रिया आहे. तेवढी क्रिया झाल्याच्या नंतर ज्यावेळेस लोखंडाचं सोन्यात रूपांतरित होतंय तिथं काही क्रिया आहे का? बिलकुल नाही. तिथं भावने वाचून, तिथं ज्ञान, ज्याला ज्ञान माहिती नाही त्याच्याकडून जरी लोखंडाचा स्पर्श परिसराला झाला तरी सुद्धा सोनं होणार आहे. आणि ज्याला ज्ञान नाही त्याच्याकडून जरी स्पर्श झाला तरी सुद्धा लोखंडाचं सोनं होणार आहे. म्हणजे त्या भावने वाचून, ज्ञाना वाचून आणि क्रिये वाचून बदल करण्याचं सामर्थ्य आहे. त्याचं नाव आहे महिमा. या ठिकाणी नारायण महाराज सांगतात की संत महिमा वर्णू किती अलौकिक आहे. महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा तो बहु दुर्गम. हा शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुधड जरी झाले मैस गाय, बहुदुधड जरी मैस संतांचा महिमा तो बहु शाब्दिकांचे काम नाही येथे. वारकरी संप्रदायामध्ये संतांचा महिमा सांगितलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये देवाचा महिमा सांगितलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये तीर्थाचा सुद्धा महिमा सांगितलेला आहे. तेथे एक शीत दिदल्या अन्न होय, कोटी कुळाचे उद्धारण. तीर्थाचा महिमा आहे. तिथे एक शीत अन्न दिल्याच्या नंतर कोटी कुळाचं उद्धारण होते. तीर्थाचा महिमा आहे. नामाचा सुद्धा महिमा सांगितलेला आहे. संतांचाही महिमा आहे. देवाचाही महिमा आहे. गोमातेचा सुद्धा महिमा सांगितलेला आहे. वारकरी संत परंपरेचा सुद्धा महिमा आहे. ज्या ठिकाणी संत राहतात तिथला सुद्धा महिमा आहे. आणि ज्या ठिकाणावरती भगवंत राहत आहेत त्या पंढरीचा सुद्धा महिमा सांगितलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये सगळे महिमे प्रतिपादन केलेले आहेत. असा अलौकिक असणारा तसा पडेल आणि आम्ही ठरवू त्या दिवशी ऊन पडेल
ती परमशक्ती आम्हाला वश होईल. मी तर म्हणतो ती तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. का? अहो मायक्रो टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, अजून झेप्टो ॲक्टो कोणत्याही टेक्नॉलॉजी येऊ द्या, ती परमशक्ती तुम्हाला प्राप्त होणार नाही. कारण उपनिषद वर्णन करतंय अनोरण्यान महतो मय्यान आत्मसजंतुर निहतो गुहायाम तमकृतु पश्यते वीत शोके धातु प्रसादान महिमान आत्मनः. ब्रह्म इज द बिगर दॅन द बिगेस्ट अँड स्मॉलर दॅन द स्मॉलेस्ट दॅट यू कॅन इमॅजिन. तुम्ही कल्पना करा, त्याहीपेक्षा ते तत्व अत्यंत व्यापक आहे. आणि सूक्ष्माची कल्पना करा, त्याहीपेक्षा ते तत्व अत्यंत सूक्ष्म आहे. वारकरी संप्रदायाकडे हा अलौकिक चमत्कार आहे. 700 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. आज सायन्सकडे अशी एकही टेक्नॉलॉजी नाही का निर्जीव वस्तूला ते चालवू शकतात. ती टेक्नॉलॉजी वारकरी संप्रदायाकडे 700 वर्षापूर्वी होती. इतके आपण ग्रेट आहोत. म्हणून जिथं विज्ञान कमी पडतंय तिथून पुढे अध्यात्म काम करतंय. योग बलावरती या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. रेड्याच्या मुखामधून वेद बोलवणं अजून विज्ञानाला तर शक्य नाही महाराज, पण वारकरी संप्रदायाकडे हा चमत्कार 700 वर्षापूर्वी होऊन गेला. आणि म्हणून जे म्हणतात ना विज्ञान ग्रेट आहे, वारकऱ्याला विज्ञान माहिती नाही, त्यांनी हा सिद्धांत थोडासा लक्षामध्ये घ्या. आज नासाने एक शोध लावला, नासाने एक संशोधन केलं. विठ्ठल 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 हो, नासाने एक शोध लावला आणि नासाने सांगितलं वर्षाचे दिवस 360 आहे, 365 नाहीत. आपल्याकडे किती आहेत वर्षाचे दिवस? बोला 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 बोला. तुम्ही बोलले तर मी पुढे जाणार आहे बरं का. वर्षाचे दिवस किती आहेत? 300. नासा म्हणते 365 नाही, 360च आहेत. कारण ज्या अंशाला सूर्याला पृथ्वी परिभ्रमण करते ती पृथ्वी मूळ अंशापर्यंत येण्याकरता 5 दिवसाचा विलंब होतो. तिला मूळ आपल्या ज्या जागेवरून ती निघलेली आहे तिला पुन्हा मूळ आपल्या जागेवरती येण्याकरता 5 दिवसाचा विलंब होतो. म्हणजे वर्षाचे दिवस 365 नसून 360च आहेत. हे 8,500 कोटी रुपये खर्च करून त्यांनी सांगितलं. हेच वारकऱ्याला 13व्या शतकाच्या आरंभीच माहिती होतं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा अमृत अनुभव नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या 6व्या प्रकरणामध्ये 80 क्रमांकाची ओवी आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की साठी तिसा दिसा माझी एखादा होय ऐसा जो सूर्यासीचा सूर्य जैसा डोळा दावी. 360 दिवसामध्ये सूर्यानेच कधी सूर्याला पाहिलंय का? साठी तिसा दिसा. किती शब्द आहेत? 3 शब्द आहेत. 3 शब्दाची किंमत किती मोजावी लागली? 8,500 कोटी. 2007-8च्या दरम्यान तो संदर्भ त्यांनी दिला. जे वारकऱ्याला 700 वर्षापूर्वी माहिती होतं की वर्षाचे दिवस 365 नसून 360च आहेत, हे सांगायला त्यांना इतका वेळ लागला. याचाच अर्थ पुढे कोण आहे? ग्रेट फिलॉसॉफी, ग्रेट सायन्स घेऊन जगात आपलं संत साहित्य आहे, वैदिक परंपरा आहे, ऋषीमुनींची परंपरा आहे. आणि म्हणून इतकं दिव्य आहे. ज्यावेळेस भिंत, आता मला सांगा भिंतीचं जर आपण पार शेवटपर्यंत गेलो तर तिच्यामध्ये काय आहे? काय नाही. शेवटीपर्यंत गेलो, कोणत्याही पदार्थामध्ये शेवटपर्यंत गेलो तर अणु रेणू परमाणू शिवाय काहीही नाही. मग अणु रेणू परमाणू शिवाय काहीही नसेल तर अणु आणि परमाणूचं चलनवलन या विश्वामध्ये फक्त दोघंच करू शकतात. एक माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे एक योगी करू शकतो. हे माझं हे ठीक यायला लागलंय. एक योगी करू शकतो आणि एक शास्त्रज्ञ करू शकतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज शास्त्रज्ञही आहेत आणि योगीही आहेत. आणि म्हणून तर माऊली ज्ञानेश्वर महाराज भिंत चालू शकले. आणि म्हणून नारायण महाराज म्हणतायत की चालविली निर्जीव चालविली भिंती, जड आणि मुळाचा उद्धार केला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. इतके अलौकिक असणारे ज्ञानेश्वर महाराजांना मी काय करतो? माझे एकच कर्तव्य आहे, फक्त मी त्यांना नमन करू शकतो. अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे नामयाचा नारा, म्हणे नामयाचा नारा, म्हणे नामयाचा नारा, म्हणे नामयाचा नारा. ज्ञानेश्वरा मन माझे ज्ञानेश्वरा. संत महिमा वर्णुकी, संत महिमा वर्णुकी. नमन माझे ज्ञानेश्वरा, नमन मन माझे ज्ञानेश्वरा. संत महिमा
म प म ग म ग रे ग रे सा 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 निरजीव आचा सा निर्जीव चालवे निर्जीव संत महिमा वर्णुकी म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णुकीती निर्जीव चालविली भिंती या समग्र अभंगामध्ये नारायण महाराजांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं अलौकिक सामर्थ्य त्यांच्या नामातली अलौकिक ताकद प्रतिपादन केलेले आहे. अभंगाचा 10था भावार्थ आपल्या नियोजित वेत आपल्या समोर ठेवला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा जोरदार टाळी वाजून आपल्याला भजन करायचंय. करा सगळ्यांनी वरती हात. 26वा वर्ष आहे आपल्या सप्ताहाचं. नक्कीच छोटा शिस्तीत पण मस्तीत असा कार्यक्रम आहे तुमचा. फार सुंदर विलोभनीय आहे. 26वा वर्ष कोरोनामुळे 2 वर्ष साजरे करता आले नाही, पण विनापारा करून सुद्धा तुम्ही खंड पडू दिला नाही. नक्कीच हे वर्ष आपल्याला रौप्य महोत्सवी वर्ष आहे असं मान्य करावंच लागेल. घ्या हात खाली, घ्या हात खाली. झालं आपलं भजन. ऐका, अगदी 2 मिनिटात थांबायचंय. टाळी का वाजवायची? वारकरी संप्रदाय हा सायन्सला धरून चालणारा संप्रदाय आहे. मेडिकल सायन्सला धरून चालणारा संप्रदाय आहे. दिव्य सिद्धांत देणारा संप्रदाय आहे. एक गोष्टीमध्ये अनेक फळं देणारा
हा वारकरी संप्रदायातली प्रत्येक गोष्ट आहे, प्रत्येक क्रिया आहे. टाळी का वाजवा, विठ्ठल विठ्ठल भजन का म्हणायचं आहे का? ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा तीव्र झटका येतो, अटॅकचा झटका येतो, त्यावेळेस त्या व्यक्तीला पांडुरंगासारखं उभं करायचंय, दोन्ही हात कमरेवरती द्यायचे, दोन्ही पाय समान करायचे. पांडुरंग जसे उभे आहेत, पांडुरंगाच्या उभ्या राहण्यामध्ये मेडिकल सायन्सचा दिव्य सिद्धांत आहे. पांडुरंग कटेवरती हात देऊन विटेवरती उभा आहेत. वीट कशाची आहे? कशाची आहे? मातीची आहे. आता वास्तविक ती जी वीट आहे ना पांडुरंगाची, ती इंद्र आहे बरं का, दुसरं तिसरं कोणी नाही. इंद्राने त्रिपुरासुराचा वध केला, ते मुंडकं जमिनीवर पडेपर्यंत इंद्राने शाप दिला की इंद्राला शाप दिला त्यांनी की तू वीट होऊन पडशील, तुझे वाईट विचार आले मनामध्ये, मी तुझ्या इंद्रपदासाठी तपश्चर्या करत नव्हतो. इंद्र भगवंताला शरण गेला. देवाने सांगितलं ज्यावेळेस पांडुरंग म्हणून माझा अवतार येईल त्यावेळेस मी तुझा उद्धार करील. ती वीट मातीची आहे. भगवंताच्या उभा राहण्यामध्ये मेडिकल सायन्स आहे. भगवंताने सांगितलं की तुम्ही घरामध्ये जी भांडी वापरतायत ना, जर्मन असेल, त्याने सगळ्या रोगाला आमंत्रण आहे. इंग्रजांनी कैद्यांना स्लो एखादा रोग सुरू व्हावं याकरता जर्मन तयार केलं होतं. भारतात कथील मोठ्या प्रमाणामध्ये होतं, पण भारताने जर्मन आतापर्यंत तयार केलं नव्हतं. वेगवेगळी भांडी होती आपल्याकडे, पण आज ज्याच्या घरात जर्मनची भांडी आहेत ना, त्यांचा कार्यक्रम समजून घ्यायचा लवकरच होणार आहे. म्हणून मातीची भांडी जास्त वापरत चला. या देशातले सगळ्यात श्रीमंत अंबानी, त्यांच्या घरी मातीची भांडी आहेत. पाणी मडक्यातलं पिल्या जातंय. भात तयार करायचा असेल तर मातीच्या पातेल्यामध्ये तयार केल्या जातोय. तवा सुद्धा मातीचे सध्या मिळत आहेत रस्त्याच्या कडेने, ते घ्या, ते वापरा, आरोग्याला सगळ्यात एक नंबर आहे. माती हे शूद्रांचं भांड आहे, म्हणून इंग्रजांनी आपल्याला चांगल्यापैकी फसवलेलं आहे. पण माती वापरत चला. चला या पाठीमागे पांडुरंगासारखं उभं करायचं, कमरेवरती हात द्यायचेत. इथे पोटेस नावाच्या ग्रंथी आहेत. इथं दाब दिल्याच्या नंतर 9 मिनिट विठ्ठल विठ्ठल म्हटल्याच्या नंतर ठ म्हटला की इथं मणिपूर चक्रावरती छेद बसतोय. मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र आहे. ज्यावेळेस मणिपूर चक्रावरती ठ म्हटल्यावरती आघात बसतो, त्यावेळेस हृदयाकडे रक्ताचा पुरवठा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागतो आणि अत्यंत तीव्र असणारा हृदयविकाराचा झटका 3 मिनिटांमध्ये नॉर्मल होतो. दवाखान्यात जायची गरज नाही. ताबडतोब ट्रीटमेंट मिळण्याकरता फक्त विठ्ठल विठ्ठल मोठ्याने म्हणत चला. ठ म्हटलं की हृदयाचं व्हायब्रेशन होतंय, रक्तपुरवठा सगळीकडे जास्त प्रमाणात होतो. ऐका माता भगिनी, आपल्या पतीचं नाव विठ्ठल असेल ना, तर मग मोठ्याने म्हणा, टेन्शनच घेऊ नका, काहीच होणार नाही. टाळी का वाजवायची? ऐका, ॲक्युप्रेशर चिकित्सा जी जर्मनी डेव्हलप केली आहे, भारताचीच. अशा बऱ्याच टेक्नॉलॉजी आहेत जे बाहेरच्या देशांनी डेव्हलप केल्या. ज्यांचं डोकं दुखतं ना, त्यांनी हा भाग दाबायचा, जोरदार दाबायचे. इथं जोरदार दाबा. कितीही भयंकर डोकं दुखत असू द्या, डोक्याचा इथं पॉईंट आहे. मी एका हाताचं सांगतो, दोन्ही हाताचं सारखं आहे. जोरदार दाबा. कितीही डोकं दुखत असू द्या, डोकं दुखायचं 2 मिनिटात राहून जातं. ज्यांना सर्दीचे विकार आहेत त्यांनी हे अंगठ्याची ही जी बोटाची टोका आहेत ना, ही जोरदार दाबा. ह्या हाताची सारखी आहेत. जोरदार दाबा. कितीही मोठी सर्दी असते, 3-3 महिने सर्दी जात नाही. सकाळी सकाळी शिंका येतात, इथं दाबल्याच्या नंतर सर्दी गायब होते. ज्यांना मणक्याचे विकार त्यांनी हा भाग दाबा. ज्यांना फुफ्फुसाचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी मधला हा भाग दाबा. ज्यांचं कंबर दुखतंय त्यांनी हा मांसल भाग दाबा. किती जोर कंबर दुखत असत आहे, इथं दाबलं की कंबर दुखायचं राहून जातंय. ज्यांचं डोळ्याचे त्रास आहेत, मोतीबिंदू आहे, डोळ्याने दिसत नाही, अंधारामध्ये दिसत नाही, इथला मधला भाग दाबा. चष्मा लागलेला आहे, या 2 बोटातला मधला भाग दाबा. इथं जोरदार दाबल्याने, या मधला मांसल भाग जोरदार दाबल्याने डोळ्याचे त्रास दूर होतात. ज्यांचा BP हाय होतो त्यांना लो करण्याकरता अनामिका हे बोट दाबा. ज्यांचा लो होतो त्यांना वाढण्याकरता मधलं मध्यमा नावाचं बोट जोरदार दाबा. मी तर म्हणतो लक्षात राहील का? नाही ना? आजीने तिकडून असं करून टाकलं, म्हणलं काहीच लक्षात राहणार नाही. त्याच्या पुढचा उपाय तुम्हाला सांगतो. स्वामी रामदेव बाबांबरोबर मी संस्कृत टीचर म्हणून राहिलो. स्वामीजी सांगायचे, जी व्यक्ती रोज 300 टाळ्या वाजवते त्या व्यक्तीचं आरोग्य ठणठणीत राहतं, काही होत नाही, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं राहतात. रोज 300 टाळ्या वाजवत चला. अशी टाळी वाजवत चालायचं, हाताचं पंपिंग झालं पाहिजे. इथं 72,000 नाड्याचं उगम आहे. रक्तभिसरण प्रक्रिया, बॉडीतले सगळे क्लिअर ठेवण्याचं कार्य आणि आपलं आरोग्य क्लिअर ठेवण्याचं कार्य टाळी करते. आणि म्हणून भगवत भक्ती प्लस टाळी या 2 गोष्टी वारकरी संत परंपरेने आपल्याला दिल्या. आपलं आरोग्यही दिलं आणि भगवत भक्तीही दिली. ज्यावेळेस आपण वर हात करतो, हार्टचे ब्लॉकेज मोकळे होतात आणि टाळी वाजवतो, रक्तभिसरण प्रक्रिया, ऑक्सिजनचा पुरवठा सगळ्यात जास्त होतो. म्हणून सगळ्यांनी समोर हात करायचे आणि टाळी वाजवायची. वा, क्या बात.
केले सगळ्यांनी वरती हात. जोरदार टाळी आपल्या आरोग्याकरता. भगवत भक्ती. थांबा थांबा माता भगिनी, अहो भजन सुरू होत्या. भजन सुरू झाल्यावर मग टाळी. हा करा वरती हात. क्या बात आहे. वारकरी आनंद झालाय म्हणून नाचत नाही, टाळी वाजवत नाही. वारकरी आनंद होण्याकरिता टाळी वाजवत नाही, भजन करत नाही. आनंद झालाय म्हणून तो भजन करतो, टाळी वाजवतो. विठोबा रखुमाई क्या बात. रखुमाई विठोबार रखुमाई विठोबार रखुमाई विठोबार रखुमाई रखुमाई विठोबार 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 रखुमाई टाळी टाळी. हा ठोबा टाळ टाळ टाळ. फक्त टाळाचा आवाज. टाळ टाळ. हा जोरदार आला टाळ. क्या बात आहे. पखवाज. वा वा वा. टाळी. आमच्या टाळीचा आवाज किती जोरदार आहे बघा. टाळ. पखवाज. आता हे ना पहिल्यांदा पुरुष मंडळी टाळी वाजवतील, नंतर महिला मंडळी. कोणाचा आवाज जास्त येतो? हा पुरुष. वा. स्वर लक्षात घ्या बरं का. हा माता भगिनी. पुरुष मंडळी. माता भगिनी. किती गोड वाटतंय ना तिकडे आवाज. हे आमचं भिंत पडल्यासारखा धड 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 आवाज यायला लागेल. हा टाळ टाळ. पखवाज. टाळी. टाळ. पखवाज. टाळी. टाळ. पखवाज. टाळी. टाळ. पखवाज. टाळी. ठोबा 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 ठोबा. ज्ञानदेव म्हणता माया गेली समळ विलया. संत महिमा वर्णू किती निर्जीव चालविली भिंती समग्र अभंगामध्ये नाव माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं नावाचं अलौकिक सामर्थ्य प्रतिपादन केलं. आपणही संतांचं नाव घेऊयात, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे, सज्जनाचे नाम, संतांची नावं घेऊन आपल्याही जीवनाचा उद्धार करूयात. बापूजी बाबांचं या ठिकाणी मोठं मंदिर. मंदिरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आहे, साईबाबांची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, बाबांचा तांदळा पुढे आहे. आणि एवढं सुंदर प्रांगणामध्ये आपण हा कार्यक्रम संपन्न करतायत. या मंदिरावरती विशेष सगळ्यांचंच गावकऱ्यांचं प्रेम आहे. हे सगळ्यांच्या देणगीतून हे मंदिर उभं राहिलेलं आहे. आदरणीय अण्णा आहेत, इकडे आप्पा आहेत, सर्वांच्या त्यांच्याच दारातलं हे मंदिर आहे. कोणी त्यांच्याकडे आलं तर पहिलं मंदिराचं दर्शन करूनच घरी जायचंय. भाग्यवान आहे ते पण. मंदिर दारामध्ये येता जाता दर्शन होतंय संतांचं, भगवंताचं. खरोखर आपण ग्रामस्थ भाग्यवान आहात. या खेड तालुक्यामधलं हे गोनवडी गाव खरोखर धार्मिक अलौकिक. मला इथं वाटल्याच्या नंतर इथं 4-5 जण येतील की काय, पण मंडप गच्च भरला. आणि आत्ता पाठीमागून पण ग्रामस्थ उपस्थित झालेत. कुठून आलायत? पाईटवरून आलात. सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेत. मोठ्या आनंदाची सद्भाग्याची गोष्ट आहे. आपण हा कार्यक्रम एवढा सुंदर साजरा करतायत. 26 वर्ष गेली हा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुंदर पद्धतीने साजरा करतायत. उद्या आज शंभूराजांची पुण्यतिथी. काय दिवस असेल तो, किती दुर्दैव असेल या भारतभूमीचं की अशा पद्धतीने त्यांना नालायक औरंगजेबाने मारण्याचा प्रयत्न केला. दुष्ट पद्धतीने त्यांना मारलं. जर हिंमत तुझ्यात असते ना पठ्ठ्या, समोरून फक्त वार करून दाखवायचा होत असतो. चोरून गपचूप ह्या पद्धतीने फक्त आमचे मराठ्यांना माहिती व्हायला पाहिजे होतं. मावळे इतके डेंजर होते महाराज. ते एक नंतर इतिहासकार होऊन गेले. ते ज्याला मावळ्याला झाडाला जरी बांधलं ना महाराज, ते झाड सुद्धा घेऊन पळतील एवढी ताकद आमच्या मावळ्यामध्ये होते. या सह्याद्रीच्या दरीखोऱ्यामध्ये एवढी ताकद होती की ते आज गाड्या आहेत, रस्ते आहेत, तरी जायला रस्ता सापडायला अडचण येते. त्या काळामध्ये एवढ्या कमी कार्यकालामध्ये 300-400हून अधिक गड किल्ले तयार केले. काय सामर्थ्य असेल, काय दिव्यता असेल, काय योगपुरुष असतील. आणि म्हणून जगावं कसं हे शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे आणि मरावं कसं हे माझ्या
शंभू राजांकडून शिकलं पाहिजे. आपल्या धर्माकरता, देशाकरता, राष्ट्रकरता अलौकिक त्याग, त्या त्यागाचा, बलिदानाची आज स्मरण. उद्या आपल्या धर्माचा सुंदर दिवस साजरा होतोय, तो गुढी पाडवा उद्या साजरा होतोय. गुढी उभारताना पताकाची गुढी उभारा, साडी पताका बरं का, आपल्या परंपरेमध्ये भगवी पताका, त्याची गुढी उभारा. उद्या आपला फार सुंदर आपला सण आहे. 31 डिसेंबर 1 जानेवारी हे आपलं नूतन वर्ष नाही आहे. 1 जानेवारी आपलं चैत्र शुद्ध प्रतिपदा, आपली संस्कृती आपण जतन करूयात. या ठिकाणी आदरणीय माझे मित्र गणेशानंदजी महाराज शास्त्री खेडकर आदरणीय बाबांची संत वामनभाऊ गुरुकुल आहे. उत्कृष्ट कीर्तनकारात विनोदी शैली आहे. तुम्हाला ऐकण्याचं, श्रवणाचं सद्भाग्य लाभणार आहे. फार सुंदर पद्धतीने कीर्तन करतात. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहेत. आजही त्यांना कोणी जर कोडे गेले ना आप्पा, त्यांना विचारतात महाराज लग्न झालं का. त्यांची मुलगी आता लग्नाला येईल. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. गोंडस व्यक्तिमत्व आहे आमच्या सगळ्या मित्रांमधले. सध्या इतका गोड स्वभाव, गोड अभ्यास. आता नांदेडला इतकी सुंदर भागवत कथा केली महाराज. जवळजवळ 4-5 भागवत कथा त्यांच्या पहिल्याच कथेमध्ये पहिल्या दिवशी बुक झाल्या होत्या. इतक्या सुंदर पद्धतीने भागवत कथा करतात, उत्कृष्ट कीर्तन करतात. आज आळंदीमध्ये सगळ्यात सुंदर त्यांचं गुरुकुल आहे. मुलांना गरम पाण्याची सुविधा आहे, जागेवर सगळं शिक्षण आहे, शालेय शिक्षण प्लस पखवाज, इंग्लिश. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. मुलांना घरीच सगळं इंग्लिश पाठ्यक्रम असेल शाळेचा तोही शिकवतायत. शाळेतही शिकवला जातो. सगळं उत्कृष्ट राहण्याची सुविधा. अहो बेड आहेत अख्ख्या आळंदीमध्ये. मुलांना अजून गादी नाही झोपण्याकरता, वळकटी व्यवस्थित नाही, त्यांनी गाद्याची सुविधा केलेली आहे. इतकं सुंदर पद्धतीने त्यांचं आळंदीमध्ये गुरुकुल आहे. त्या गुरुकुलमधले आज हे बालगोपाल या ठिकाणी उपस्थित झाले. हे खरं वैभव आहे. माझी प्रामाणिक इच्छा असते, वेळ झाली, मला एक वाक्य सांगायचंय, थांबायचंय. खरोखर गणेश महाराज तुम्ही अलौकिक कार्य करतायत. वारकरी संप्रदाय आता मंदिर बांधणं हे आपलं मंदिर आहेत. देणगीदार असतील, तुमच्यासारखे प्रेमळ मंडळी असतील, मंदिर अनेक उभारतील, पण आज जिवंत संप्रदाय घडवण्याचं कार्य झालं पाहिजे. याला मर्यादा आहे ना. दगडावर दगड ठेवला तो 100 वर्षांनी पडणार आहे, पण ही जिवंत मंदिरं जर घडवले, हे खरं वारकरी संप्रदायाचं कार्य आहे. येणारा आमचा युवा कीर्तनकार ज्ञानेश्वरी विदेशात घेऊन जावी इंग्लिशमधून. येणाऱ्या आमच्या तरुण कीर्तनकाराने संस्कृत भाषा, अलौकिक संतांची फिलॉसॉफी विदेशात घेऊन जावी. ते कार्य आज तुम्ही करतायत आणि तुम्ही या गावामध्ये आलात. नक्कीच तुम्हाला हे गाव कधीही विसरणार नाहीत आणि महाराजांच्या संशयाला तुम्ही कधीही विसरू नका. अहो इथं जर मस्जिद बांधायची असेल तर विदेशातून पैसा येतो. आज आम्ही आळंदीमध्ये काय बिझनेस आहेत का त्यांच्या? नाही ना. हे मुलांना तयार करायचं बरं, माकडं सांभाळणं बरं, पण ही मुलं सांभाळणं इतका अवघड कार्यक्रम आहे. एवढं आप्पा चांगले हसत, त्यांना अनुभव आलेला दिसतो या 2 दिवसांमध्ये. तेच मास्तर झाले सध्या सगळ्यांचे. फार खेळीमेळी वातावरण, मुलांचं फार सगळ्या गोष्टीची जबाबदारी असते. आज ते कुठे जरी बाहेर गेले तर पाठीमागे त्यांचे 10 फोन असतात. आई आहे घरी, पत्नी आहे, सगळ्या गोष्टी जबाबदारीने सांभाळतात. उत्कृष्ट गुरुकुल चालवतात. आदरणीय दरडे शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. ते माझ्याबरोबर गायक म्हणून नाही आलेले, ते एक उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. ज्ञानेश्वरी त्यांची कंठस्थ आहे. भगवानगडावरती श्रद्धेय डॉक्टर नामदेवजी महाराज शास्त्रीजी यांच्याकडे 12 वर्ष राहून त्यांनी वेदांत शास्त्र अभ्यासलंय, न्यायशास्त्र अभ्यासलंय, ज्ञानेश्वरी समग्र अभ्यासली. उत्कृष्ट कीर्तन करतात. गायनही छान आहे आणि आज ते या ठिकाणी उपस्थित आलेत. खरोखर त्यांनाही धन्यवाद. असंच मित्रप्रेम आमचं सदैव द्विगुणित व्हावं. आदरणीय महाराज आहेत, खूप छान गातात. अंकुश महाराज, सागर आणि संदीपजी बरोबर ना, दोघांची यांची मिशी मला दाढी फार छान आवडली. शंभूराजांचीच आठवण झाली. हस्ते टाळ घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. न लाजता श्वेत वस्त्र, पांढरे कपडे घालून आणि संस्थेतले सगळेच बालगोपाल. माता भगिनी तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात. ह्या बालगोपालावरती खूप प्रेम करा. हे लहान आहेत. हे उद्या जर एखाद्याला अमेरिकेत गेला ना ज्ञानेश्वरी सांगायला, तो सांगेल आम्ही 8-8 दिवस गोनवाडीमध्ये राहायला होतो. हे होईल थोड्या दिवसामध्ये, नक्कीच होणार आहे. हे माऊलींचे लेकरं आहेत, चांगल्या व्यक्तीकडे शिकतायत, हे नक्की होणार आहे. आणि एक वाक्य सांगतो, थांबतो. माझी नेहमी इच्छा असते की आमचा कीर्तनकार इथून पुढे आता तो बस स्टॉपवरती नाही भेटला पाहिजे, आपण तो आता एअरपोर्टवरती भेटला पाहिजे. बोलावं. ज्यावेळेस मी मलेशियाला संस्कृत शिकवायला गेलो 2019ला, हे कपड्यावरती मला तेव्हा कळालं बाहेरच्या देशात ह्या कपड्याला किती मान्यता आहे. प्रचंड मागणी होती तिकडे. थांबलो नाही, संप्रदायाचं प्रेम म्हणून पुन्हा वापस आलो. संस्कृत शिकवलं तिथं. मलेशिया मुस्लिम कंट्री आहे, पण तिथं सुद्धा संस्कृतबद्दल एवढी मागणी आहे. आज खरोखर
आज आमचा कीर्तनकार हा बस स्टॉपवरती नाही, आता बस तर बंदच आहेत, उद्यापासून सुरू होत आहेत, पण आमचा कीर्तनकार एअरपोर्टवरती भेटला पाहिजे, बोलावं. आमच्या या तिन्ही गायकांनी महाराज मंडळींनी म्हणावं की आत्ताच आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये सप्ताह करून आलो आहेत. बोलावं, आमचे बालगोपालांनी बोलावं, आम्ही आत्ताच अमेरिकेमधून सप्ताह करून आलो आहेत. शुभम महाराजांनी आणि गणपत मिस्त्रींनी बोलावं, आत्ता आम्ही पाकिस्तानमधून पखवाद वाजवून आलो आहेत. होणार आहे, थोड्या दिवसामध्ये होणार आहे. कारण शांती जर पाहिजे असेल तर भारतीय संस्कृतीला शरण आल्याशिवाय या जगाला कोणालाच पर्याय नाही. आणि म्हणून ते कार्य सध्या होत आहे. प्रभू रामचंद्राचं दिव्य स्मारक जगाची ओळख व्हायला लागली. या भारत देशाची अस्मिता आज हे सगळे दिव्य तत्वज्ञान. विठोबा रुक्माईला तुम्ही टाळी वाजवत होते ना, एखादा फॉरेनर जर इथं असता तर रडून रडून शूटिंग घेऊन गेला असता की आमच्याकडे करोडो रुपये आहेत पण हा भक्तीचा दिव्य आनंद आमच्याकडे नाही. तो शूटिंग घेऊन रडून घेऊन गेला असता, त्यांच्याकडे नाही. आणि थोड्या दिवसामध्ये हे सगळं तिकडे जाईल. तिकडचं वातावरण फक्त इकडे येऊ नये एवढीच आपण माता भगिनी दक्षता घ्या, काळजी घ्या, एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो. बापूजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. जाता जाता एवढं सांगेल कि गम के अंधेरे रात में दिल को न बेकरार कर, सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर. सपने तो सब सजाते लेकिन टूट जाते हैं. इस मंडप में आने के लिए सपने तो सब सजाते हैं लेकिन टूट जाते हैं. इस मंडप में वही आते हैं, इस मंडप में वही आते हैं जिसे बापूजी बुआ बुलाते हैं, जिसे बापूजी बुआ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. आ बोली रे पुरी देवा करा क्षमापराध महाराज. श्री बापूजी बुवा महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट गोणवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट गोणवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ गोणवाडी.